श्री गुरुदेव दत्त. 2025ची माझी गिरनार यात्रा भाग 5 अंबिका माता दर्शन. सकाळी 5च्या सुमारास लोकांच्या आवाजाने जाग आली. दुसरा ग्रुप उठला होता. काही जण तयार होऊन सकाळची पूजा मंत्र उच्चार करत बसले होते. मी सुद्धा पटापट आवरलं आणि गुरुशिखरावर जाण्यासाठी तयार झाले. सकाळी 6 वाजेच्या सुमारास भवनाथ मंदिर येथे जाऊन महादेवाचे आणि लंबे हनुमान मंदिर येथे जाऊन हनुमंताचे दर्शन घेतले. देवांनो, दत्तगुरु पादुकांपर्यंत तुम्हीच आम्हाला व्यवस्थित पोहोचवा आणि सुखरूप खाली आणा, अशी प्रार्थना केली. रोपवे सकाळी 7च्या सुमारास सुरू होतो, पण तो सुरू होतो की नाही होत हे काल संध्याकाळपर्यंत अनिश्चितच होते. त्याच्यामुळे मी आणि प्रशांतदादांनी काठी घेतली आणि चढायला सुरुवात केली. दोघांनीही मनाने ठरवलेच होते की आता चढायला सुरुवात करूया, पुढचे बघूया, जे होईल ते होईल. म्हणतात ना, एकापेक्षा दुसरा भला. आणि जास्त डिस्कशन न करता कुणीतरी आपल्यासोबत आहे हा भाव खूप आधार देत असतो. प्रशांतदादा माझ्या पाठीमागे सदैव होते. त्यांची स्वामीवृत्ती आम्ही मागील गिरनार यात्रेच्या वेळेस अनुभवलीच होती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी वाक्य न बोलताही मी त्यांच्यासोबत अनुभवत होते. मागच्या वेळेस गिरनार चढायला आम्ही रात्री 2 वाजता सुरुवात केली होती. त्याच्यामुळे फारसे लोक नव्हते. पण ह्यावेळी आम्ही सकाळी 6 वाजता सुरुवात केल्यामुळे खूप भाविक परिक्रमेच्या ओढीने आल्यामुळे खूप लोक आमच्यासोबत पायऱ्या चढायला होते. लोकांची तोंड ओळख होत होती. अधूनमधून पाऊस येत होता. पावसात भिजू नये किंवा भिजून आजारी पडू नये म्हणून रेनकोट घालणे व नंतर पायऱ्या चढायला सुरुवात केल्यावर रेनकोटमुळे जास्त घाम येऊन भिजणे म्हणून रेनकोट काढणे, असा खेळ चालू होता. वातावरण खूप आल्हाददायक होते. आम्ही पाठीवर बॅग घेऊन काठीच्या साहाय्याने चढत होतो. काही लोक 6-7 महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन काठी न घेता चढत होते. अहो, चिल्लर कंपनी आणि वयस्कर मंडळी पण काही मागे होती का? 5-6 वर्षांच्या लहानग्यांपासून ते 70-75 वर्षांचे वयस्कर सुद्धा आमच्यासोबत चढायला होते. खरंच लोकांच्या इच्छाशक्तीला आणि दत्तगुरूंच्या बोलावण्या आल्यावरती सगळ्या गोष्टी संकट न येता पार पडतात, हे मान्य करायलाच हवे. ठराविक अंतरावर असलेले गरमागरम चहा, नाश्ता, लिंबू सरबत इत्यादी दुकाने खुणावत होते. ते खाल्ले तर चढायला होणार नाही म्हणून आम्ही तिकडे दुर्लक्ष करत चढत होतो. पायऱ्या चढायचा अजिबात सराव नसल्यामुळे खूप वेळेला मध्ये मध्ये थांबावे लागत होते, पण आमचे चढणे हळूहळू चालू होते. ग्लुकोजच्या गोळ्या, चॉकलेट इत्यादी आम्ही अधूनमधून घेत होतो. रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे ओले होत आहोत की घामामुळे ओले होत आहोत हे नक्की कळत नव्हते. चढत असताना खूप ओळखीचे लोक, नातेवाईक भेटत होते. माझा चुलत भाऊ व वहिनी पण त्यांच्या ग्रुपसोबत भेटले. खूप जण मोठ्या आवाजात दत्तभावाने, दत्त महाराजांचे वेगवेगळे मंत्र, जय जयकार, हनुमान चालिसा असे म्हणत मंगलमय वातावरण निर्माण करत पायऱ्या चढत होते. ते मंत्र कानावर पडल्यावर आपणही आपसुकच त्यांच्यासोबत मंत्रोच्चार, जय जयकार करू लागतोच. सगळे एकाच धाग्यात, म्हणजे भक्ती आणि दर्शनाच्या ओढीच्या धाग्यात ओवलेले मणीच तर होते. त्यांच्याशी बोलल्यावर मन अजून ताजेतवाने होत होते आणि नवीन जोमाने पायऱ्या चढायला सुरुवात करत होते. साधारण 3-3.5 हजार पायऱ्या चढल्यानंतर भूक लागली असे म्हणा किंवा दुकानांमधील खाण्याच्या वस्तूंकडे किती दुर्लक्ष करायचे असे म्हणा, आम्ही रस्त्याच्या कडेला विकत असलेला टवटवीत पेरू व त्याच्यावरती मीठ मिरचीचा मसाला घेतला व खाल्ले. आहा, काय सुंदर लागत होते सांगू. तुम्हाला पण तोंडाला पाणी सुटले ना? अधूनमधून पडणारा भुरभुर पाऊस व डोंगर चढत असल्यामुळे बाजूच्या दरीत असलेले धुके आमच्या सोबतीला होते. धुक्यांमुळे दरीतील झाडीसुद्धा दिसत नव्हती. धुक्यांचे लोटच्या लोट कधी एकत्र तर कधी विभक्त होऊन वरती आकाशाकडे झेपावत होते. ते धुके पहाडाच्या खडकांना लागून त्याच्यातील दवबिंदू निघून खडकांवरून पाणी खाली पडत होते. त्या खडकांना हात लावल्यावर गार, आल्हाददायक स्पर्श जाणवत होता.
रोपवेची सकाळी 6 ते 7 अशी 1 तास ट्रायल चालू होती. धुक्यामधून येणारी व लगेच धुक्यामध्ये गुडूप होणाऱ्या रोपवेच्या ट्रॉलींची गंमत बघण्यात खूप मजा येत होती. इतके सुंदर विहंगम दृश्य दिसत होते म्हणून सांगू. असे दृश्य दिसल्यावर फोटो काढण्याचा मोह होणार नाही असे कधी होईल का हो? 95% जास्त लोक फोटो व्हिडिओ शूटिंग करत निसर्गाची किमया अनुभवत ताजेतवाने होत नवीन जोमाने पायऱ्या चढत होते. साधारणत 4000 पायऱ्या चढल्यानंतर गोमुखी गंगा हे मंदिर आहे. तिथे जाऊन दर्शन घेतले. तिथेही गरमागरम प्रसादाचे वाटप चालू होते. तेथील गोमुख गंगेचे दर्शन घेतल्यावरती त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीवरती गोमुखातून उगम पावलेल्या गोदावरी मातेच्या ठिकाणाची आठवण झाली. आम्ही जसजसे वरती चढत होतो तसतसे रस्त्यावरती सुद्धा धुके येत होते आणि काही फुटांपर्यंतचाच रस्ता दिसत होता. 5000 पायऱ्या चढून अंबिका माता मंदिर म्हणजे अंबाजी मंदिर येथे आले. गुरुशिखरापर्यंत जाण्यासाठी 3 पर्वत ओलांडावे लागतात. त्यातील हा पहिला पर्वत. या पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून 3300 फूट म्हणजेच 1010 मीटर एवढी आहे. अंबिका मातेच्या मंदिराने सुद्धा शुभ्र धुक्याची शाल अंगावर लपेटली होती. मंदिराच्या शिखराने पांढऱ्याशुभ्र ढगांची टोपी घातली होती. खालच्या काही पायऱ्याच फक्त दिसत होत्या. अंबिका मातेचे डोळे भरून दर्शन घेतले. खूप बोलकी आहे मातेची मूर्ती. माते, तूच करती करवती आहेस ग. तूच मला इथपर्यंत चढवलेस. पुढच्या पायऱ्या चढण्याची पण तूच शक्ती दे. मातेचे आशीर्वाद घेऊन पायऱ्या खाली उतरून आजूबाजूचा आसमंत न्याहाळत मी बसले. मी लवकर चढून आल्यामुळे प्रशांतदादांची वाट बघत बसले. खाली बघितले तर पूर्ण धुक्याची चादर पसरली होती. गर्दी खूप असल्यामुळे त्या मंदिराच्या परिसराच्या जागेत प्रशांतदादा मला आणि मी प्रशांतदादांना शोधत होते. प्रशांतदादांना थोडेसे अस्वस्थ वाटल्यामुळे त्यांनी मला सांगितले, मी आता पुढे येऊ शकत नाही. मी रोपवेने खाली जातो आणि हॉटेलला जाऊन आराम करतो. तुम्ही दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेऊन या. प्रशांतदादा सुखरूप खाली पोहोचतील व आराम करतील असे वाटल्यामुळे मी त्यांना तिथेच निरोप दिला व गोरक्षनाथांच्या पर्वताकडे माझी मोहीम वळविली.